कॅमेरा गाईज आमचे खूप प्रॉब्लेम असते कॅमेरा सेट होण्याची. काय सांगू तुम्हाला. बघा आता थोडस ट्राय केलंय कॅमेरा सेट राहू म्हणून. आपण आयफोन 17 प्रो चा एक बेस्ट गोष्ट ही आहे की सरळ ठेवलाय फोन आणि वरती याच्यात आहे ह्या मोड मध्ये काय म्हणतात त्याला विसरलो. जे असेल आणि आपला आयफोन 15 जो की आपण अजूनही चालवतोय वापरतोय आपला फर्स्ट फोन हिला दिलाय. जर कोणाला पाहिजे असेल तर डीएम करा. म्हणजे विकेला असंच नाही करा. त्याला मग कशी दिसते ही पण सांगा. आणि मी फक्त फेस वॉश केलाय बाकी काहीच नाही केलंय. खरं सांगतो तुम्ही खूप जास्त प्रेम दिलात आम्हाला त्यासाठी खूप आता थँक्यू तुम्हाला. आणि आता चला Q&A ला फटफट आपण लगेच झटपट फटाफट सुरुवात करूया. तुमचे क्वेश्चन्स डायरेक्ट आता ऑनलाईन पहिले स्क्रीनशॉट मारून ठेवत होतो कारण नेट चालत नव्हता. आता 3 फोन झालेत तर एक फोन ठेवलाय बाहेर. लाडूबाळ क्रिकेट खेळतंय इथेच खेळतंय. लाडूबाळ अरुण सोबत खेळतंय इथे बाहेरच आमच्या डोळ्यासमोर. आता कॅमेरा सेट झालाय चालतंय. चला मग सुरुवात करूयात. काय लवकर Q&A संपून घेऊ. जे ते क्वेश्चन्स लवकर घेऊन टाकू. ओके चला तर मग सुरुवात करूयात Q&A ला. तुमच्या प्रश्न आणि आमचे उत्तर. प्रश्न असतील की मला माहिती आहे जास्तीत जास्त क्वेश्चन. हे फोन कसा फुटला प्रज्ञा. क्रॅच पडलं. लग्नाचे वगैरे असतील क्वेश्चन. आहे नो लग्न झालंय आमचं घरात बॅट फेकली. लग्न झालंय फक्त व्हिडिओज आणि फोटोज आम्ही पोस्ट नाही केलेत लग्नाचे. तुम्हाला हवेत का करू आपण ते पोस्ट नक्की. म्हणजे लवकरच करू. होप सो. ये घरात बाय बाय नको करू. ये इकडे आईस्क्रीम देते ना. आईस्क्रीम म्हटलं तर कुठं बिन जायसारखे. चला मग आता नोस कुठे नोस. पहिला प्रश्न आहे आरुष 0525 चा की प्रज्ञाच्या आधी तुझी जीएफ होती का. किती वर्ष रिलेशनशिप होतं आणि किती होत्या असं काही बोलू शकत नाही मी. पण रिलेशनशिप होतं हो. आणि आम्ही लग्न सुद्धा करणार होतो. लव्ह स्टोरी गाईज. माझी तुम्हाला लव्ह स्टोरी ऐकायची आहे का. म्हणजे स्कूल वाली लव्ह स्टोरी तर मी तुमच्याशी शेअर करेल नक्की. गर्लफ्रेंड होती माझी. किती वर्ष रिलेशन होतं. काय इंटरेस्ट नाही काय तुला माझ्या लव्ह स्टोरी मध्ये. कुछ फर्क नहीं पड़ रहा है. पक्का ना. मग फिर नाम ले सकता हूँ क्या. लड़की को नहीं फरक पड़ता. नाही गाईस नाव घ्यायचं नाही मुलीचं. किसी की इज्जत क्यों खराब. माझं रिलेशनशिप किती वर्ष होतं माहिती का. जवळजवळ समजा जर आम्ही गाईज हे सॉरी डिस्टर्ब होत असेल तुम्हाला तर माफ करा. कारण लाडू बाळ आहे जे ते त्याच्यामुळे खूप जास्त मध्ये असतं काही ना काही. तर त्यासाठी सॉरी. आमचं रिलेशनशिप जर आज असतं समजा जर आज आम्ही सोबत असतो तर आमच्या रिलेशनशिपला 10 वर्ष झाले असते कम्प्लीट. सिरियसली म्हणजे बचपन से प्यार करते थे. हा लहानपणीचं प्रेम आहे माझं. खूप लहानपणीपासून प्रेम आहे. आधी आम्ही फ्रेंड्स होतो. मग हळूहळू जास्त क्लोज फ्रेंड्स झालो. मग बेस्ट फ्रेंड्स झालो. आणि मग तिने मला प्रपोज केला. आणि असंच आहे लव्ह स्टोरी आहे. जर तुम्हाला मी प्रपोज केला नाही आजपर्यंत कोणालाच आयुष्यामध्ये. कोणालाच नाही. हिला बी नाही की हिला कधी जाऊ द्या. कोणालाच प्रपोज केला नाही. आपण लव्ह स्टोरी जर ऐकायची असेल तर कमेंट करून सांगा. लव्ह स्टोरीचा स्पेशल व्लॉग घेऊन येईल मी तुमच्यासाठी. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूयात. मला प्रज्ञाचं मन नाही दुखवायचं आता जास्त ह्या विषयावर बोलून. सेकंड बेबी प्लॅन शीता कुडलकर 78 यांचा प्रश्न आहे. सेकंड बेबी प्लॅन कधी. भाऊ पाहिजे तुला. भाऊ पाहिजे का तुला. कधी भाऊ करत असते आणि अशी उलटी होऊन अशी खाली बघते वाकून ना तर ते जुने लोक बोलतात त्याला बाळ म्हणजे भाऊ बहीण पाहिजे असं. तर बघू म्हणजे काही प्लॅन नाही. आधी आपण घर घेऊ आणि थोडं सेटल हो. थोडस फायनान्शियली जरा घर बांधतोय तर फायनान्शियली थोडस वीक आहे सध्या. कारण सगळे पैसे आणि सगळी सेव्हिंग्स आपली घरामध्ये जात आहे आणि अजून सुद्धा गरज पडत आहे. तर अजून आम्ही खूप पैसे जमा करून घर बांधण्याचं खूप मेहनतीने कष्टाने आम्ही घर बांधतोय. तर आता आम्ही वयाच्या 24व्या वर्षामध्ये घर बांधतोय. त्या गोष्टीचा मला खूप जास्त अभिमान आहे स्वतःवरती. ज्या दिवशी घर बनेल त्या दिवशी काय माहिती मी रडू पण शकतो घराला बघून. खूप जास्त ठसा रडू शकतो. भाडा रडू शकतो. एकदम नदी वाहू शकतो. चला सेकंड बेबी प्लॅन ला टाइम आहे अजून. म्हणजे 1-2 वर्ष पकडा. लवकरच म्हणजे सांगू तुम्हाला. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे. आता सर्व नीट झालंय गाईज. लय बरं वाटतंय आता. नेक्स्ट क्वेश्चन आहे आता. प्रांजली खाती खेळती माझं सोनं बाळ. लव्ह स्टोरी पण आम्ही शेअर करू. हा काय पाणी पाहिजे तुला. बोलायला लागले आता खूप जास्त. जरा घाई मध्ये हा Q&A होतोय त्यासाठी गाईज आय एम सो सॉरी. हे बघा ऍडव्हर्टाईज आहे तुम्हाला मध्ये एन्जॉय करा. पाणी प्यायची ऍड झाली. ओके हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे
हॅपी बर्थडे टू यू. पापा का चष्मा गोल गोल. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे आरती कटवडे Thank you. कटवते यांचा थँक्यू क्वेश्चन बोल आहे. थँक्यू. तुम्ही सेविंग कसा का नाही लाडूसाठी? तुम्ही दोघं खूप क्यूट आहे. फोन नको बाळा. कोण नको घेऊ लाडू लाडू थँक्यू. इथे बस. सेविंग करता का नाही Thank you, लाडूसाठी? thank you. सध्या सेविंग वगैरे सगळं आमचं संपलेली आहे. घरामुळे आपण घरचं लाडूला काम करतोय नाटकं त्यासाठी करते, हा. पण लाडूसाठी पण सेविंग करायची आपल्याला तर करू नक्की. ओके. स्वप्नाली जाधव नेक्स्ट क्वेश्चन आहे पापा का चष्मा गोल गोल. काय बाळा इथे बस बरं. पापा का चष्मा गोल गोल. कलिंगड खाल्लंस बस. हा स्वप्नाली जाधवचा नेक्स्ट क्वेश्चन आहे की कधी घराचे काम होईल सुरुवात? प्रज्ञाला बंगल्यात राज करताना बघायचं आहे. तो लक्की प्रज्ञा तुझं डिसिजन बरोबर होतं. फ्रीडम लाईफ जगतेस. गॉड ब्लेस यू बेटा. लोकांना पण थँक्यू सो मच स्वप्नाली थँक्यू. ताई. लय भारी कमेंट भारी क्वेश्चन कमेंट होती की क्वेश्चन. हा काय चॉकलेट नको. बंगल्यात तुला बंगल्यात राज करताना बघायचं. आपका ये सपना मला पण बघायचं गाईस. माझं पण ड्रीम आहे की तिने एवढे 3-4 वर्ष या घरात ऍडजस्ट केलंय तर माझी खूप जास्त इच्छा आहे घर कधी बनेल. आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे की कुक विथ बॉयचा की सेम की सेकंड बेबी प्लॅन कधी? तर सांगू जर झालं तर. ओके. कशी कॉपी करते माझी ही पोरगी. श्रुती भंडारेचं नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचे लग्नाचे पिक दाखवा. ओके नंतर दाखवा. आमचं लग्न खूप सिंपल आणि साध्या पद्धतीने आणि गरीब परिस्थितीत झालं होतं. त्यावेळेस माझ्याकडे काहीच पैसे नव्हते. जास्तीत जास्त सेव्हिंग माझी जास्त जेवढी सेव्हिंग होती. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन आहे माय लाईफ माय रूल्स यांचं नाव नाही काय. कॉंग्रॅच्युलेशन प्रज्ञा डिवोर्स झाल्याबद्दल. थँक्यू. आम्हाला पण लय खुशी झाली होती. थँक्यू. अक्षय पाटीलचा नेक्स्ट क्वेश्चन आहे हॅपी बर्थडे टू यू. तुमची लव्ह स्टोरी सांगा प्लीज. नक्की सांगू प्लीज. थोडस गाईस सबर करा. नक्की सांगू. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन आहे लाडू नोज कुठे नोज. किट्टो चॅनल तुझ्या कुठे. गाईज मग हे क्यूएनए आपला असंच राहणार आहे आता. तुम्ही समजून घ्या थोडेसे आपली कंडिशन. आपली बाळ आईस कुठे हे बाप्पा. आईस कुठे आहे. अरे मोबाईल पडन ना. खुर्चीवर बसायचं येईल. काय पोरगे रे. खुर्चीवर मोबाईल ठेवला खुर्चीवर बसायला चालली. लाडू आईस कुठे आईस. थांब ना लाडू यार. थोडस क्वेश्चन घेऊ दे. येईल जा रे घेऊन 2 मिनिटं. अरुण जा घेऊन येईल. जा बाहेर जा. पण लय डिस्टर्ब करते तू. हिला घेऊन जा आधी. बॉल घेऊन जा. बॉल गिरा हिला बी घेऊन येलो कलर का बाहेर फेकायच नाही. घरीला घेऊन जा. थोडस व्हिडिओ अजून 10 मिनिटं आणि मग तिला मी परत घ्यायला येतो. झाला अंकल ठीक आहे आता कंटिन्यू फटफट क्वेश्चन घेऊन टाकू. बघा लाडू कशी करते बघितलं ना तुम्ही. करू देत नाही व्हिडिओ वगैरे. आज वेळ भेटलाय. काम मला करायला जायचंय आता पण म्हटलं क्वेश्चन किंवा नाही आता हे करू. आणि आज नाईटला काम करणार आम्ही. नाईटला आपल्याला काय करायचंय तले वगैरे कापून घ्यायचे. पहिली बार बाहेर नाही जा रही. कॉलम वगैरे बनवलेत. अरे तिला पण मांजर म्हण. मांजरच आम्हाला पाळायला लागणार आहे आता. मांजरच पाळायची. मांजर आवडती लाडूला लय. घेऊनच येतो मांजर 30 साठी. आता लय झालं. तुमची लव्ह स्टोरी प्लीज. ओके आमची काय लव्ह स्टोरी आहे पण हा. जे पण आहे ते आम्ही सांगणार. नाईटला काम करायचं आज गाईस तर फटफट आपण हे करून घेऊ. आम्हाला खूप काम आहे. मला खूप काम आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे किट्टो कुठे लाडू. किट्टो चॅनल चा की प्रज्ञा भारी दिसते का बाई. दोघे एकत्र सुंदर कपल आहात. चॅनल का नाम किट्टो चॅनल त्यांची आयडीचं नाव आहे किट्टो चॅनल. असं दिसणार नाही तुम्हाला ब्लर दिसेल. चला नेक्स्ट क्वेश्चन. तर का भाई दोघे सुंदर दिसतात कपल एकत्र. खूप सारं थँक्यू सो मच. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रज्ञा तुझा कॉन्टॅक्ट होता आधी तुझ्या मम्मी सोबत कारण जेवढा कॉन्ट्रोवर्सी झाली होती तेव्हा ती दिसली होती. नेगेटिव्ह नको घेऊ. फक्त सांग आधी कॉन्टॅक्ट होता का आणि प्लीज इग्नोर नका करा कारण मी नेहमी कमेंट करते पण एक वेळा पण क्यूएनए मध्ये नाही आलं माझं क्वेश्चन. कॅन्डल 8 कॅन्डल्सचा हा क्वेश्चन आहे. कॉन्टॅक्ट नव्हता जे होतं ते खूप विचित्र स्टोरी आहेत गाइस. ते सगळं थोड़ा सही था गाइस. कॉन्टैक्ट पर मेरा भाई बहुत ज्यादा गुस्सा है इसलिए वो किसी को भी बात करने नहीं देते. मेरी पहली गलती की वजह से वो अभी तक मुझसे बात नहीं करता. और वो जायज भी है उसका गुस्सा होना. वो लोग मुझे कितना मना कर रहे थे लाखों बार. मुझे कितना समझाया फिर मैं आंखों पे पट्टी बांध के सोडा तो विषय. आपल्याला त्या विषयावर आपण बोलत नाही. तुम्हाला सगळ्यात जास्त क्वेश्चन लव्ह स्टोरीचे जास्त कमेंट लव्ह स्टोरीचेच आहेत. शीतल उडलकरचं पण आहे वी वॉन्ट युअर लव्ह स्टोरी. ओके
कमिंग सून. खातू नरेश लव स्टोरी लव बताओ. स्टोरीज बताओ. क्वेश्चन. आशू दबसे केटूची आठवण येते का नाही? येते. तिने ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला, 1,00,000 लोकांनी पण बघितलाय. तुम्हाला जर गरज म्हणजे तुम्हाला वाटत असेल तर जाऊन बघू शकता. हे सगळं हे जे आहे भांडणाबद्दल आणि हे सगळं तुम्ही लोक भांडणाचे व्हिडिओज बघायला येतात. आय नो मला सगळ्यात जास्त भांडणाचेच व्हिडिओ आवडतात, पण असं नका करू. नॉर्मल ब्लॉग्स बघा आणि खुश राहा. आम्ही पण नॉर्मलच ब्लॉग्स टाकतो जास्तीत जास्त. आम्हालाही असे व्हिडिओज बनवायला आवडत नाही, पण ते सोडा आता जे आहे ते. तर तुम्ही लक्ष द्या, व्हिडिओज चांगले येतील. कमेंट करा का कसले व्हिडिओज पाहिजे ते, तशा प्रमाणे आम्ही व्हिडिओज करू. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे नीता वाघमारे. काय प्रश्न विचारायचे? तुमची स्टोरी जवळून पाहिली आहे, खूप छान प्रवास आहे तुमचा. क्यूट कपल माय फेवरेट. थँक्यू सो मच नीता ताई. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे खूप मेहनती सुप्रिया मोरे. मग तू माझी बहीण आहे. मोरे आपण बहीण भाऊ. रोहित तू खूप मेहनती आहेस, खूप स्ट्रगल चालू आहे. कॉंग्रॅच्युलेशन. बोर लागली मला पण एक आन्सर हवंय की नक्की की प्रज्ञाचा दिवस कधी देणार आणि का देत नाही? हा क्वेश्चन आहे. डिवोर्स तर झालाच झाला काय? आणि हे सांगायचं राहिलं होतं ते वीडियो में कि सब लोग को लग रहा था कि मैंने ही शायद उस पे केस किया था डिवोर्स का. गाइस मुझे तो केस के बारे में मतलब इतना पता भी नहीं था कि डिवोर्स का केस चालू है. जब मुझे पता चला तो फिर मैं जा नहीं सकती थी क्योंकि मैं प्रेग्नेंट थी, और प्रेग्नेंट नहीं भी रहती ना तो गाइस मेरी जान को बहुत खतरा था क्योंकि बहुत दुश्मन थे उधर पे, है कि नहीं? बहुत डिफिकल्ट टाइम था गाइस. नाही जाऊ शकत कुछ होतो. बहुत दुश्मन लोग थे, आपको पता है. जिसने डिवोर्स फाइल किया था वो तो इतना मतलब खतरनाक नहीं था, पर दूसरी पार्टी वाले लोग बहुत खतरनाक थे. धमक्या वगैरे येत होत्या, जीव मारण्याच्या, यांचे हातपाय तोडायच्या, असा तसा. मग आम्ही त्या कंडिशन हम मध्ये भी चाहते तिला थे. प्रेग्नन्सीच्या कंडिशन मध्ये मी तिकडे मुंबईला कसं घेऊन जाईल, आणि प्रेग्नन्सी नंतर बाळ जेव्हा झालं, छोटस बाळ आहे, त्याला फिट करते, पाचते, तर कोर्ट मध्ये कसं जाणार? एक तर धमक्या अशा भेटल्यात. आमची जायची खूप इच्छा होती. काही जण बोलत होते मला की तू रोहित कडे जैसे ही आ गई वैसे ही प्रेग्नेंट हो गई. मैं तुरंत प्रेग्नेंट हो गई थी. 3-4 महिने लागले. 4-5 महीने थी मैं. बहुत टाइम 3-4 महिने लागलं. आणि डॉक्टर कडे आम्ही गेलो अगोदर, तर डॉक्टर म्हटले की चान्सेस नाहीयेत जास्त प्रेग्नेंट व्हायचे. पण नशिबाने प्रेग्नेंट झाले एकदम. म्हणजे जादू झाली, जादू. ती प्रेग्नेंट झाली ती. असं तिला स्वतःवर पण विश्वास नव्हता. गाइस मेरे रोहित और प्रज्ञा चैनल पे ना ब्लॉग डाला है जब मैं रोहित के पास आई थी. आणि प्रेग्नन्सीची जर्नीचा पण ब्लॉग आहे, तुम्ही बघा. तुम्ही जास्त ब्लॉग्स बघत नाही आणि मग नंतर इकडे येऊन तुम्हाला कन्फ्युजन होते. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे शीतल कुडलकरचं की शीतल कुडलकर. 2-3 प्रश्न झाले होते आतापर्यंत. घर घेणार होते तुमचं, त्याचं काम कुठपर्यंत आले? तेच चालू आहे आता. आज नाईटचं काम आहे. ब्लॉग येईल तो बघा, नेक्स्ट ब्लॉग याच्या नंतर. ओके. अनुसामू बोईसरला कधी येणार? कधी नाही. काही यायचा तर प्लॅन नाही, पण होप्स जर नशीब घेऊन गेलं बोईसरला तर नक्की येऊ. आम्हाला खूप आठवण येते बोईसरची. तशी कहाँ जाने को मिलेगा? जायला भेटेल नाही भेटेल ते सांगू शकत नाही, पण जर नशीब घेऊन गेलं तर येऊ नक्की. आणि खूप खूप जास्त आठवण येते खरंच बोईसरची. फॉर लव्ह स्टोरी. अमृता. येस, लव्ह स्टोरी कमिंग सून. न्यू होम साठी हा, कुक विथ बॉय याचा क्वेश्चन आहे की न्यू होम साठी खर्च कितपर्यंत आला आतापर्यंत? तर मी तुम्हाला सांगतो. रेती टाकली आहे आपण 5 ट्रिप. रेती 5 ट्रिप टाकले, खडी 1 ट्रिप टाकले, सिमेंट घ्यायचं राहिले, उद्या परवा घेणार आहे. आणि खड्डे खणलेत आपल्या कॉलमचे, आणि हे घेतले, बोर घेतली, आणि लोखंड घेतले, सलिया वगैरे. तर आतापर्यंत 2 ते 2.25 लाख पर्यंत गेलेत. अजून काहीच झालं नाहीये, पण एवढा खर्च झालाय. 2 ते 2.25 लाख पर्यंत गेलेत, आणि अजून आपले कॉलम पण उभे राहायचे राहिलेत, असा विषय. तर आतापर्यंत एवढे झालेत. आता काय माहिती किती होतात घर बनेपर्यंत, तर ते बी तुम्हाला मी नक्की सांगेल, रिव्हील करेलच. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे की प्रज्ञा ड्रेस की लिंक शेअर करो, या कमेंट खाली शेअर करू. ओके. चला. नाही म्हणजे ज्यांनी क्वेश्चन केला ना, जान खान इन्स्टाला मेसेज करा, तुम्हाला मी लिंक पाठवतो. मला करा किंवा हिला करा. चल नेक्स्ट क्वेश्चन आहे अंजली टालेकर. असेच हॅप्पी राहा. आणि इन्स्टाची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. थँक्यू सो मच अंजली ताई. विशाल मगरे यांचा क्वेश्चन आहे लव्ह स्टोरी. ओके, कमिंग सून. नेक्स्ट क्वेश्चन आहे रील 9653 असं आयडीचं नाव आहे. लव्ह स्टोरी. यशोदा लव्ह स्टोरी. किती लव्ह स्टोरीचे कमेंट आहेत यार गाईस. खरंच लव्ह स्टोरी येईल. वेट प्लीज. म्हणजे लव्ह स्टोरी कुठून येईल माहितीये का? जेव्हा ही माझ्याकडे आली पुणेला, तेव्हापासूनची लव्ह स्टोरी येईल. म्हणजे खरी लव्ह स्टोरी तर तीच आहे आमची की मेरी वेगळी. मैं अपना बताऊंगी. तो क्या हो गया?
इट्स वन साइड लव स्टोरी गाइस. मतलब मुझे तब पता नहीं था कि मुझे कुछ है, मुझे बस जाऊ द्या. असो. दया आती थी. ट्रॅव्हल 23202 तुमचं ड्रीम डेस्टिनेशन. काही फिक्स नाही अजून. ड्रीम तर आता फक्त घर बनवायचं आहे सध्या, तर घरावर फोकस चालू आहे आपला. नेक्स्ट क्वेश्चन आहे श्वेता जोशी यांचा, की प्रज्ञा खूप सुंदर दिसते आता. सॉरी, कमेंट आहे. प्रज्ञा खूप सुंदर दिसते आता, कधीच कमेंट नाही केली आहे मी, फर्स्ट टाइम कमेंट करते. खूप मस्त असतात ब्लॉग तुमचे, तुम्ही तिघं असेच खुश राहा. लाड तर खूपच मस्त आहे. नंबर. थँक्यू सो मच. 9000. सॉरी 9000. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. लय भारी कमेंट होती. धन्यवाद तुम्हाला शीतलताई. आणि शीतलताई नाही, श्वेता जोशी सॉरी. अंकिता हुंद्रे यांचं ड्रेस लिंक मागताय तुम्ही. कुठल्या ड्रेसची लिंक पाहिजे ते कमेंट करा. ओके, इंस्टाला मेसेज केला. डिस्क्रिप्शन मध्ये याच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे इंस्टाची आमच्या दोघांचे. रोहित, तुम्ही कोणत्या स्कूल मधून शिक्षण PR 16चा क्वेश्चन आहे. प्रज्ञा आणि रोहित, तुम्ही कोणत्या स्कूल मधून शिक्षण केलं आहे अँड लाडूला मराठी मीडियम की इंग्लिश मीडियम मध्ये ऍडमिशन घेणार आहेत? लाडूला आम्ही इंग्लिश मीडियम मध्ये टाकू आणि मी मराठी मीडियम मध्ये शिकलोय आणि मी इंग्लिश मीडियम मध्ये शिकले, प्रायव्हेट स्कूल. आणि मी सेवाश्रम विद्यालय बोईसर या स्कूल मध्ये शिकलोय. आणि मी प्रबोधनकार ठाकरे विद्यालय 6वी ते 12वी पर्यंत मी सेवाश्रम विद्यालय बोईसर मध्ये आणि शिकले. मी प्रबोधनकार ठाकरे विद्यालय. नेक्स्ट क्वेश्चन आहे रेखा हडवळे यांचा, की आय जस्ट लव्ह लाडू. खूप सुंदर परी आहे ती, तिची काळजी घ्या. आणि मला 2 क्वेश्चन विचारायचे होते. एक म्हणजे तुमची लव्ह स्टोरीचा व्लॉग टाका, कमिंग सून. ओके प्लीज, खूप एक्साइटमेंट आहे ऐकायला. आणि सेकंड म्हणजे रोहित, तू मम्मी सोबत का राहत नाहीस? प्लीज आन्सर. मम्मी सोबत का नाही राहत आहे? तर ते आता मम्मी थोडं बोलायला लागले. तुम्ही बघितलं त्या दिवशी भेटलो मी मम्मीशी. तो ब्लॉग पण खूप प्रेम दिलं त्या ब्लॉगला तुम्ही. आणि हळूहळू होप्स सगळं ठीक हो आणि मम्मी बी राहो आमच्यासोबत. तुम्ही विश करा. आणि मम्मी जर ब्लॉग बघत असेल ही तर प्लीज आमच्यासोबत लवकरच राहायला या. ओके लाडू राहायला ये. चालतंय. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे नेहाली राऊत यांचं, की रोहित दादा तू नागपूरला कधी येणार आहे? नागपूरला खूप वर्ष झाले मी आलो नाही, पण जर आलोच तर मी स्टोरी किंवा काहीतरी टाकेल. आणि यायचं आहे मला नक्की एकदा नागपूर फिरायला, तेव्हा मी सांगेल तुम्हाला आल्यावरती. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे की सुरेश जाधव, दादा लाडू किती इयरची आहे? आता पुढच्या महिन्यात ती 2 वर्षाची होणार आहे. जून मध्ये 25 जूनला तिला 2रं वर्ष लागणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन अश्विनी वाघमारे, नेक्स्ट बेबी प्लॅन कधी करणार आहे? टाइम डिवोर्स काय गोष्ट? प्रज्ञा दीदी तुमचा डिवोर्स कधी? नाही. फॅडिएसएम फॅशन आज ही जी आयडिया आहे, तर हिचा जो व्हिडिओ आहे त्याच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये ह्या आयडीचीच कमेंट होती आमच्या ह्याच पोस्टवर. तर तीच कमेंट आम्ही कॉपी पेस्ट केली आहे डिस्क्रिप्शनला. तर लोक बोलतात ही एवढी मराठी छान कशी काय लिहिली आहे. आम्ही एक्सप्लेन पण करतोय लोकांना की ती कमेंट होती यांची. ही बघा कमेंट ती वाली ह्या पोस्टला. तर हीच कमेंट मी एकदम बरोबर लिखाय काय, जैसे की जैसा हुआ वैसा बरोबर लिखा. लाडू बाळ आलं काय ते खा तू ते. चला त्यांचंच फॅडिएसएम फॅशन यांचं नाव नाहीये, त्यांचंच नेक्स्ट क्वेश्चन आहे की प्रज्ञा आणि रोहितची लव्ह स्टोरी कधीपासून सुरू झाली? जेव्हा रोहितला लग्न केलं तेव्हा पैसा किंवा प्रॉपर्टी नव्हती, तर नंतर कधी पश्चाताप झाला का की मी चुकले? काय रोहितकडे पैसा आणि प्रॉपर्टी नव्हती तर तुला असं कधी वाटलं की तू चुकलेस म्हणून? असा प्रश्न आहे. नाही. प्रथमेश कोचरेकर यांची कमेंट आहे नंबर 1 जोडी. थँक्यू सो मच. आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे सुरेश जाधव यांचा, तुम्ही तिघेही खूप छान आहेत, मला तुमची जोडी खूप आवडते. थँक्यू सो मच. दादा नवणी तुम्ही लग्न केलात का? आम्हाला फोटो पाहायला आवडेल. दिव्य जाधव. ओके नक्की टाकू. आता 5:30 वाजलेत गाईस, मला कामाला जायचंय. थोडेसे क्वेश्चन अजून राहिलेत ते घेऊन टाकू. कौन सी? अच्छा वो नीले वाले ड्रेस की लिंक चाहिए क्या? भाई मैं सोची कौन सा लिंक मांग रहे थे. नेक्स्ट क्वेश्चन आहे रोहिणी बरकले, की तुमचं घर झाल्यावर आई तुमच्याकडे राहायला येणार आहे का की तुम्हीच आईकडे जाणार आहे? आणि लाडूचं एज्युकेशन कुठे करणार आहे? लाडूचं एज्युकेशन मोस्ट ऑफ मला वाटतं कोल्हापूरलाच केलं पाहिजे, कारण कोल्हापूर खूप छान आहे एज्युकेशनसाठी. बघू फ्युचर काय प्लॅनिंग, काही प्लॅनिंग नाही केली. युनिव्हर्सिटी आहे तिथे आणि जाम मस्तीखोर झाले बाळ.
अरे बापरे. अरे रे रे रे. 1 2 तू बोल. 1 2 3. 1 2 3. हा चला. काही माहित नाही मम्मी आमच्याकडे येईल की आम्ही मम्मीकडे जाऊ. फ्युचर कल किसने देखा. अरे चला नेक्स्ट क्वेश्चन आहे मारिया अवसेकर यांचा की प्रज्ञाच्या घरचे कॉन्टॅक्ट मध्ये आहेत का? नाही असतील तर कोण कोण प्रज्ञाशी बोलतो? ती तिचे घरचे केव्हा येणार आहेत? सॉरी कॅमेराकडे बघितलं. मतलब मेरे से मेरे घर वाले कोई नहीं बात करता. ये ले पडत तू आगे का? कोई बात नहीं करता गाइस. अकेले हो गाइस. मैं क्या करे, अभी जिंदगी ऐसी हो गई है. घरचं काम चालू केला खाऊ का ठेवलं बघ, दादा खाऊ. आणि इथे खाऊ ठेवलं कॉंग्रॅच्युलेशन बघ, घरासाठी इथे तो खाऊ मोठा ठेवलं. हो. तुला आईस्क्रीम थँक्यू देऊ सो का मी? मच. लय भारी आईस्क्रीम देऊ? थँक्यू. गाईज लाडू खूप परेशान पहिला करते. क्वेश्चन, दादा तुझी आणि प्रज्ञा दीदीची ड्रीम डेस्टिनेशन कोणती आहे? ड्रीम डेस्टिनेशन काय सांगू शकत नाही. काय फिक्स नाही आहे ड्रीम डेस्टिनेशन. सेकंड आहे की तुझी आणि प्रज्ञा दीदीची ड्रीम किंवा फेवरेट कार कोणती आहे? थार. पडत होती? पकड लिया. प्रज्ञाला आवडते थार आणि मला आता नवीन कार आली आहे टाटा सियारा म्हणून. तर टाटा सियारा आवडते मला. खूप छान आहे. जर नशिबात असेल माझ्या लिहिलेली देवाने तर नक्की असं वाटतंय नक्की आपण 2 मिनिटं ब्रेक घेते प्रज्ञा. मी तुम्हाला पुढचे क्वेश्चन वाचून लगेच सांगतो. बाळाला दूध प्यायचंय, बाळाला फीड करायचंय. तर टाटा सियारा जर आपल्या नशिबात असेल तर आपण नक्की घेऊ. आणि त्या दिवशी पण मी खूप रडेल असं मला वाटतंय, कारण माझं खूप ड्रीम आहे गाईस कारचं. काही सांगू तुम्हाला. चालतं पुढचं क्वेश्चन आहे. दादा तुझे कमेंट आहे म्हणजे त्यांचीच रोहनचे. दादा तुझे व्लॉग्स खूप भारी असतात. असे व्लॉग्स बनवत जा. आणि प्रज्ञा दीदी खरंच खूप भारी दिसते आणि तुमच्या दोघांची जोडी मला खूप आवडते. नजर नको लागायला तुमच्या दोघांच्या जोडीला. आणि व्लॉग्समध्ये लाडूला जास्त दाखवत जा. खूप मस्त आहे लाडू. प्लीज माझी कमेंट रीड कर. मी खरंच खूप मोठी फॅन आहे मुंबईवरून. हॅपी जर्नी. लुक राहू द्या फुल. तुला फुल सपोर्ट आहे आमच्याकडून. जय भीम. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि जय भीम तुम्हाला पण जय भीम. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे की प्रियंका जाधव यांचा क्वेश्चन आहे. दादा घर गावाकडे का बांधतोय? सिटीमध्ये राहा. तू लाडूचं एज्युकेशन चांगलं होईल. लाडूचं एज्युकेशन नक्कीच सिटीमध्येच करू, चांगल्या ठिकाणी. आणि घर यासाठी बांधतोय की ना माझं स्वप्न आहे. माझ्या पंजोबांनी आजोबांनी आणि वडिलांनी हे कोणीच करू शकले नाही गावामध्ये आपलं स्वतःचं घर. एवढं म्हणजे याचं घर काय बोलतात त्याला, कॉलमचं घर कोणीच बांधू शकलं नाही. तर माझं ड्रीम आहे, पर्सनली ड्रीम आहे माझं की मी कॉलमचं घर स्लॅब वगैरे टाकून टेरिस वगैरे करून ते मी ड्रीम कंप्लीट करू, असं माझं ड्रीम आहे. ओके, म्हणजे समजू शकता तुम्ही, जे आपल्या खानदानामध्ये अजून कोणीच करू शकलं नाही ते मी करायला निघालोय. तर त्याची मला खूप जास्त अभिमान आहे. आणि आजोबांनाही अभिमान आहे, मम्मीलाही आहे आणि वडिलांनाही आहे. माझ्या खूप जास्त प्राऊड आहे माझ्यावरती. आणि ते ऐकून मला खूप छान वाटतं. आणि तुम्ही पण खूप छान छान कमेंट्स करता आणि बोलता, त्यासाठी तुम्हाला पण खूप सारं थँक्यू. चालतंय, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूयात. की ती कमेंट्स आहेत यार, खूप जास्त क्वेश्चन आहेत. भावना भोये की दादा आणि प्रज्ञा ताई खरंच तुम्ही दोघे पण खूप भारी आहेत. मला तुम्ही दोघे पण खूप आवडता. माझे फेवरेट जोडी आहे. तुमचे ब्लॉग्स पण खूप छान असतात. प्लीज रोज टाकत जा. रोज टाकणं पॉसिबल होत नाही, मला काम असतात. कधी मला बाहेरही जावं लागतं कामामुळे. माझं काम असतं ऑइल वगैरे चेक करायचं बाहेर. मी त्याचं एक स्पेशल ब्लॉग बनवला. तर कुठे मला दुसऱ्या लोकेशनवर जायचं असतं तेव्हा मी ब्लॉग बनवू शकत नाही. आणि म्हणजे कधी प्रायव्हेट असतं ते मी शेअर करू शकत नाही ब्लॉग बनवून. म्हणजे माझं काम म्हणजे जी लोकेशन आहे कंपनी कामाची, तर ते कंपनीचं प्रायव्हेट असतं काम, ते मी शेअर करू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट की रोज ब्लॉग नाही शूट करता येत. आणि आता घराच्या कामामुळं तर जास्त करताच येत नाही. पण तरी मी ट्राय करेल, जेवढं होईल तेवढं आपण व्लॉगिंग करू. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे. सिद्धी सुविलकर. दादा प्रज्ञाचा व्हॉइस छान आहे, तर तिला काहीतरी त्यामध्ये करिअर करायला सांग, तिची इच्छा असेल तर. किती दिवस झालं तिने यूट्यूब चॅनलवर गाणं बोलणार नाही. तर रोहित आणि प्रज्ञा तसंच पडून सडलंय विचार. ते चॅनल साठी केलं होतं ओपन,
पण ते बिचारा सडतंय ते परत बिचारा. चालू करू गाईस, तुम्ही प्रेमच नाही देत तर काय करू मी. ते रोहित आणि प्रज्ञा चॅनलची एवढी दया आहे ती मला, एवढी एवढी त्याच्यासोबत त्या चॅनल सोबत नाइंसाफी झाली. सोडा. काय कोणीच ते बघताच नाही तर मग काय गाणं डावलो करतो. तुम्ही बघणार असतील तर सांगा, मग ती सिंगिंगचा व्हिडिओ टाकेल त्याच्यावरती. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे प्राजक्ता निगोजकर यांचा की हॅलो, नवीन घराची बांधणी कुठपर्यंत आली आहे? आणि हो रोहित खूप कष्टाळू आहे. घरात एकट्याने काम करताना घरातल्या बाई चिडचिड होणे साहजिक आहे. त्याबद्दल प्रज्ञाला पूर्ण पाठिंबा. तरी प्रज्ञाने एखादा छंद जोपासावा. सर्व स्वतःहून नव्याने उभे करताना त्रास हा होतोच. जमलं तर त्याकडे लक्ष देऊ नका. प्रज्ञाचा आवाज खूप छान आहे. तिने नेहमीप्रमाणे एखादे छानसे गाणे गाऊन दाखवावे ही विनंती लाडूची. लाडूला शुभ आशीर्वाद. थँक्यू सो मच लाडूला आशीर्वाद देण्यासाठी आणि एवढं छान बोलण्यासाठी, एवढं छान एवढं मोठी कमेंट करण्यासाठी. पण ह्या बाईला समजलं पाहिजे, लाडू आहे तिथे, की ती आवाजावर फोकस नाही करत. काय दिवसभर काम करत असते नुसती घरातले. आता मी चिडचिड होईल, माझा मूड चेंज होईल, उगा मी तिच्याबद्दल बोलेल तर राग राग होईल मला. जाऊ द्या, सोडा विषय. आहे ते ठीक आहे. बॉडीगार्ड. नेक्स्ट क्वेश्चन आहे भाग्यश्री हे पण कोणाला का? परखी माऊली, यांचा काय की माऊली, माऊली, काय? प्रज्ञा एंड रोहित आपका एज्युकेशन क्या है? माझं एज्युकेशन आहे फर्स्ट इयर कंप्लीट आहे. सेकंड इयर मी अर्ध्यामधूनच ड्रॉप केलं होतं. तर फर्स्ट इयर कंप्लीट असेल. दाखव काय झालं. रिझल्ट अजून मी बघितला नाही. आणि सेकंड इयर अर्ध्यातून ड्रॉप केलं. आणि प्रज्ञाचं एज्युकेशन आहे. प्रज्ञाचं एज्युकेशन काय? प्रज्ञा 10वी. प्रज्ञा 10वी पास आहे. बस त्यापुढे तिला शिकू दिलं नाही कोणी, त्यासाठी ती फक्त 10वी शिकले. गाईस, एकट्यानेच हा ब्लॉग शूट केला असता तर बरं झाला असतं. कारण प्रज्ञाबाईला पण टाइम नाही आणि लाडूबाई पण परेशान करते. आणि मीच एकटं टाइम, मला काम आहे तरी पण मी वेळ काढून क्यूएनए शूट करतोय. कारण असंच मग क्वेश्चन क्यूएनएची पोस्ट टाकलेली असते, तसेच पडून पडून महिना 2 महिने निघून जातात. आणि मग तुम्ही लोक मग बार बार कमेंट करून मग सांगतात की तू तो क्वेश्चनच घेतले नाही. हे रिझन असतं. कधी कधी वेळच खरं वेळ भेटत नाही कधी कधी. शालिनी जवरे यांचा की रोहित यू नो आय एम बिग फॅन ऑफ यू. खूप छान ब्लॉग असतात तुमचे. मला लाडू खूप आवडते. रोहित तू खूपच मेहनती आहेस. असंच पुढे जा प्लीज. रोज व्लॉग टाकत जावा. गॉड ब्लेस यू. थँक्यू सो मच. पण रोज व्लॉग टाकणं शक्य नाही आहे, तरी प्रयत्न करू. आणि शालिनी ताई, तुम्ही मला इंस्टावर पण खूप चांगले मेसेज करता. आहे ना, मी बघितलं आहे. थँक्यू. असंच सपोर्ट असू द्या नेहमी. चला, नेक्स्ट क्वेश्चन आहे मनीषा यांचं की आईला घेऊन ये, तुझ्या घरी राहू दे, तिला आराम करेल थोडे दिवस लागलं तर. हो, नक्की. हम बुलाते हैं इसकी मम्मी को, पर वो आते ही नहीं है. क्या मालूम क्यों. आई माझी एवढी कष्टाळू आणि कामासाठी हे आहे ना, दुकान पे तिला वाटतं की ना, आमचं फ्रुट्सचं दुकान आहे मोनिका स्टोअरच्या इथे अहमदनगरला बोईसरमध्ये. तिथे उसाचा रस भेटतो आणि फळं भेटतात. जर कोणाला जायचं असेल तर नक्की जा, विजिट करा. आणि फळं घेऊन या 4-5 किलो मस्त. कारण ती येत नाही इकडे जास्त, तिला काम करायला आवडतं. गावातले माणसं जे आहेत ना, जास्तीत जास्त कामच करतात सगळे. तुम्हाला पण माहीत असेल, तुमचं पण गाव असेल तर तुम्हाला पण माहीत असेल. नेक्स्ट आहे रुचिका माने यांचा क्वेश्चन. तू सिटीमध्ये शिफ्ट हो, लाडूसाठी गावामध्ये नको राहू, तिला गावाची सवय नको लावूस. हा आता बोलशील की आम्ही गावाकडची माणसं आहोत, सो सवय पाहिजे अँड ऑल. हो पाहिजे सवय, बट तिला शिक्षण बोलण्याचं वळण चांगलं लागावं म्हणून मी बोलते की तू सिटीमध्ये शिफ्ट हो आणि गावाकडे रेंटनी दे. म्हणून लाडू एवढी छान दिसती, हुशार आहे, तर तिला वाईट सवय लागू देऊ नकोस. सो सिटीमध्ये जा, आताच वेळ आहे तिला वळण लागण्याचं. नंतर नाही तर काही होतं मग हट्टी होतात, शिव्या देणं, उलट बोलणं सवय लागतात. असं होऊ देणार नाही मी कधीच. डोंट वरी. असतात काही खराब असतात, म्हणजे बेशिस्त काही होतात. पण ज्यांच्या मागे काय कोणी सपोर्ट नसतो किंवा सांगणार नसतं ते लोक होतात बेशिस्त, आहे नो. बट मी पूर्णपणे लक्ष देईल लाडूवर. डोंट वरी. आणि हो, गावाकडे राहणं हे काय वाईट नाही, बट फ्युचरसाठी बोलते बस, बाकी काही नाही. गावाकडची लाईफ एकदम मस्त असते. जे बोलले ते लाडूसाठी बोलले बस. ओके, थँक्यू सो मच.
मच. आणि व्लॉग्सला व्ह्यू पण खूप कमी येत आहेत. थोडं सिटीमध्ये आलास तर काहीतरी वेगळं करता येईल, तुला व्ह्यूज येतील आणि फास्ट ग्रोथ होईल तुझी आणि प्रज्ञाला पण प्रमोशन्स येतील ना. सो ॲज यू विश. थँक्यू सो मच. एवढा विचार केला तुम्ही रुचिकाताई. नक्की विचार करू आणि सिटीमध्ये एक ना एक दिवस तर जाणंच आहे. सो त्याला काय विषय नाही. चला आपलं संपत आलंय आता. क्वेश्चन आपण संपून टाकू, खूप वेळ झाला, 6 वाजत आल्यात. भीमाची लेक साक्षी यांचा क्वेश्चन आहे. अरे आले प्रज्ञा मॅडम इज बॅक गाईस. भीमाची लेक आणि छोट्या मॅडम इज ऑल्सो बॅक. छोटा रहिते गाईस, छोटा रहिते. भीमाची लेक साक्षीचा क्वेश्चन आहे. काहीच क्वेश्चन नाही आहेत, फक्त डेली ब्लॉग टाकत जा, कारण आम्हाला रोज बघायला आवडतात ब्लॉग. 2-3 दिवसाच्या नंतर टाकत जाऊ नको. आणि प्लीज प्रज्ञा दी आणि दादा यूट्यूबवरती खूप मस्त जास्त रील्स टाकत जा. नक्की ट्राय करू हे करायचं, पण रोज ब्लॉग टाकणं अशक्य आहे गाईस. आणि ह्या लाडूने डिस्टर्ब केल्याबद्दल मी खूप सारं सॉरी सांगतो तुम्हाला, कारण ती खूप जास्त हट्टी म्हणजे अशी झाली, थोडीशी आगाऊ, जास्त मस्तीखोर झाली. म्हणजे आगाऊ नाही, लाडानी झाली. लाड जास्त लाड करते. हे तुझं बाळ आहे ना, पडलं पडशील खाली. ते बाळ आहे लाडू. हा बाळ आहे तुझं, गोल गोल बाळ. पपक पैसा गोल गोल. हा छान आहे ना. आता क्वेश्चन विचारणं स्टार्ट झालंय मॅडमचं. आता हे काय ते काय स्टार्ट झालंय, पडत होती आता लगेच. ए थांबा आलो का चालू, लावतो थांबा. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे तन्वी बाबरे की तू मी लोक मला खूपच आवडता आहात आणि पिल्लू लव लॉट गॉड ब्लेस यू लव यू फॅमिली. थँक्यू सो मच. आलो का चालू बघा. आता चुकीने आलो का चालू लागलं, पण आता मॅडमला आलो का चालू बघायचं. बघा रुसली बघा. थोडेसे क्वेश्चन राहिलेत बाळा. तुला माव नाही पाहिजे का? तिकडे माव आहे बघ. अरे माव ये ये ये. गाईस किती घाई मधला हा व्हिडिओ झालाय. आय नो खूप जास्त घाईवाला व्हिडिओ झाला. तिला हात राहू दे मागे. कच्चा आलू बेटा. हा बंदर आहे ना, बंदर मामा आ गए. थोडे जरा 2-3 राहिले क्वेश्चन घेऊन टाकू. भारत पदवी यांचा आहे की दादा वहिनी तुम्ही खूप छान कपल आहेत. मी रोज तुमचे व्हिडिओ पाहते. 2 इयर पासून. प्रज्ञा वहिनी खूप भारी आहे. मिस यू. थँक्यू सो मच. नेक्स्ट क्वेश्चन आहे स्वाती अगलवे. बाळा मावली ये. खूप छान दोघे असंच हॅपी राहा. प्रज्ञासाठी तू खूप प्रत्येक गोष्ट तिच्या आवडीनिवडी जपतो, हे बघून खूप छान वाटते. आणि प्रज्ञा पण तू खूप छान सपोर्ट करतो आणि लवकरात लवकर घर होईल अशी ईश्वरचरणी प्रार्थना. लाडूबाई तर खूपच गोड आहे. थँक्यू सो मच. स्वातीताई थँक्यू सो मच. आलू का चालू थांब लावतो रे बाळा. आलू का चालू लावू थांब रे. फूड इज डिलिशियस याचा क्वेश्चन आहे की हे बघ लाडू बघ काय बघ, प्रज्ञाने बनवलेली तुझी फेवरेट डिश जी तिच्यापेक्षा चांगली कोणीच बनवू शकत नाही. ऑल्सो प्रज्ञाला रोहितच्या 2 चांगल्या आवडणाऱ्या सवयी अँड 2 न आवडणाऱ्या हॅबिट्स और क्वालिटीज. हा गाईस सो सॉरी. हा व्हिडिओ खूप घाईमध्ये झाला आहे आणि खूप जास्त फास्ट झाला आहे. आय नो, कारण मला पण घाई आहे. एकतर काम करायचं आहे मला आणि लाडू पण वरतून मध्ये करते खूप. आय नो. प्रज्ञा गेले लाडूला माईकडे द्यायला, कारण 2-3च क्वेश्चन राहिले. ते एक फूडी डिलिशियस यांचा क्वेश्चन आहे, काहीतरी मजेशीर आहे, तर ती आल्यावरती घेतो मी. ओके. हां नेक्स्ट क्वेश्चन आहे फूडी डिलिशियस यांचं की प्रज्ञाने बनवलेली तुझी फेवरेट डिश जी तिच्यापेक्षा चांगली कोणीही बनवू शकत नाही. ऑल्सो प्रज्ञाला रोहितच्या 2 चांगल्या आवडणाऱ्या सवयी अँड 2 न आवडणाऱ्या हॅबिट्स और क्वालिटीज. मी सांगतो मला याची सगळ्यात फेवरेट डिश आवडते, ती म्हणजे काय
नॉनव्हेज मधले प्रत्येक गोष्ट ही खूप छान बनवते. येस, आणि हिच्यासारखी नॉनव्हेज कोणीच बनवू शकत नाही. मे बी हिची टेस्टच वेगळी, म्हणजे युनिक एक हे आहे. गावामध्ये कोणी जरी नॉनव्हेज बनलं तर जर कोणाला आम्ही दिलं खायला ना, तर खूप नाव घेतात की तुझी वाईफ खूप छान बनवते असं नॉनव्हेज. चिकन, मच्छी वगैरे, म्हणजे बिर्याणी, भाजी वगैरे खूप छान बनवते. आणि माझं काय टेस्टी. काय होतं माझ्या 2 तुला आवडणाऱ्या आणि 2 न आवडणाऱ्या गोष्टी. माझे रोहितचे जो डोळे आहे ना ते गोष्टी, सवय सवय ब- ऐसे मेरी आदत? कौन सी आदत तुझे पसंद है? 2. ये कि तू बहुत पैसा बचाता है, बचत करता है वो, और खुद के लिए कुछ भी चीज लेने के लिए हिचकिचाता है. ये तुझे 2 आदतें पसंद है. हाँ. और 2 आदतें जो नहीं पसंद है वो बता. बता तो क्या बहुत सारी आदत है. बता फिर बहुत सारी. चल. जैसे कि तू बेड पे टॉवल छोड़ देता है, वो बहुत बेकार आदत है. और खाना आधा अधूरा खा के जाता है कभी कभी, वो आदत बेकार लगती है. और चाय बनाओ तो जल्दी चाय नहीं पीता, वो बेकार आदत है तेरी. खाना टाइम पे नहीं खाता, वो बेकार है आदत तेरी. आणि तुझी 10 बार बोलूंगी जाना आने जाना आने जाना आने जाना आने जाना, आने भी नहीं जाता गाइस ये जल्दी इतना. वो रील्स देखता रहता है कहीं पे भी गाइस, ऐसे ना रुक के रील्स देखने लगता है. इतना मेन काम रहता है गाइस इसको, खड़े होके रील्स देखते हैं. फिर मैं बोलती तुझे तो कुछ काम था ना, फिर याद आता है इसको कुछ काम था. नहीं तो ऐसे ही स्टैचू बन के खड़े रहता है, रील्स देखता रहता है. बहुत अजीब गरीब है गाइस. और इसकी एकदम अजीब समय ये है कि ये सोता भी है ना, तो सोते सोते भी ऐसा फोन रहता है इसका, और आँख बंद रहता है, और फोन ऐसे वो चालू का चालू. ये पति अजीब गरीब सवे है गाइस इसकी. बस खुश. बस खुश 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 खुश. झाली ना. और अपने गर्लफ्रेंड लोग की वायद करके मुझे जलाता है गाइस, ये बहुत कुचड़पना करता है. खुश झाली तुमच्या मनाची शांती. गाइस मी गावठी भाषा शिकले इकडे येऊन. मनात शांती झाली ना. माझी बेइज्जती करून झाली शांती. झाली फुडी डिलिशियस झाली का शांती मनाची. ठीक है, हमको क्या बोल रहा है बाबा? कोई बात नहीं, इट्स ओके. नेक्स्ट क्वेश्चन. छान होता क्वेश्चन हा. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे अमृता यांचं की तुम्ही दोघे खूप छान आहात आणि लाडू तर भारीच आहे. तर पहिला क्वेश्चन असा आहे की तुमच्या घराचं काम कधी सुरू करतात? सुरूच आहे. गावाकडे खूप ऊन आहे, मग लाडूचे केस करतात, म्हणजे क्या? केस कापतात. ते केस व्यवस्थित येत नव्हते म्हणून कापले होते. थर्ड क्वेश्चन आहे की रोहित दादा तुझं एज एवढं काहीच नाहीये, तर तू कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी का नाही करत? ग्रामसेवक, पोलीस भरती, वनरक्षक करू शकतो मी हे सगळं, बट आता कसं एकदा ते लिंक तुटली अभ्यास करायची तर नहीं, सबको लगेगा फिर तेरे पे भी केस हुआ है. पर गाइस मैं बता दूं एक चीज आपको कि हाँ. रोहित पे केस नहीं है, कुछ भी केस नहीं है रोहित पे. म्हणजे केसचा विषय नाही आपला, काय कुठे नाव वगैरे नाही केसचा. आपण काही चुकलोच नाही कुठल्या गोष्टीला, त्यामुळे आपल्यावर केस नाही आहे गाईस एकही. गाइस काही लोकांनी प्रयत्न केले होते लय भयंकर केस टाकायचा याच्यावरती माझ्या मेरे द्वारा. थोडा विषय पण विजय सत्याचाच होतो आणि खरंच जिंकता नाही मी, तर जाऊ द्या. तर हे एक्झाम वगैरे देऊ शकतो मी, बट लोग तो गाइस 2-2 लाख करके छोड़ 2-2 लाख देके छोड़ जाते हैं क्या, गलती करके भी क्या ही फायदा रहता है. क्या बोलूं, समझने वाले को इशारा काफी रहता है, वो बात है. छोड़ जाणे दोन लोक वगैरे. हे देऊ शकतो मी एक्झाम वगैरे, पण आता मला मुलगी झाली आणि लिंक पण तुटली, तर परत अभ्यास करायची इच्छा होणार नाही. आणि आता लाडूला शाळेत टाकायचे दिवस आले, आता मी कुठे जाऊ शाळेत आता, म्हणजे कॉलेजला वगैरे कुठे एज्युकेशन करू परत. असं कधी कधी वाटतं करू कम्प्लीट कंटिन्यू करू, बट कधी कधी वाटतं घराची जिम्मेदारी. जर समजा मम्मी इथे असती, दीदीचं लग्न नसतं झालं, आणि म्हणजे पप्पा आणि मम्मी एकत्र असते ना, मेन म्हणजे पप्पा आणि मम्मी जर एकत्र असते तर ते लोकांनी घर सांभाळलं असतं
आणि मी माझे एज्युकेशन कंप्लीट करू शकलो असतो. बट मला माझ्या घराची जिम्मेदारी आहे, माझी मुलगी आहे, घरात काय लागतं काय लेकिन नाही, फिर भी कुठे कुछ काय नहीं काय कर असतं ते सकता है गाइस, ये तरी घर मला बैठ के भी गाइस पढ़ाई कर सकते हो, ऑनलाइन मी भी पढ़ाई कर सकते एकटा हो, पर एकटा ये बात ही असल्यामुळे नहीं सुनता. इसको बहुत सारे लोग ने समझाया गाइस, हमारे गांव में रिलेटिव्स है बहुत समझदार है, तो वो भी बहुत बार इनको समझाते हैं कि तू पढ़ाई कर सकता है अभी भी, पर इसका मन नहीं करता. जाऊ दे, आता इच्छा होत नाही गाईस अभ्यास करायची. पागल है गाइस ये. सोळा विषय. माझ्या लाडूला शाळेत टाकायचे मला आता, सेंट ज्युनियर KG ला. इतना जल्दी? मग 3 साल का तो होने दे, 3-4 चला साल. नेक्स्ट क्वेश्चन आहे श्रुतिका. दादा तुझ्या मॉमला ना रुक ना गाइस, मुझे आपको एक बात बतानी थी कि लाडू बोला ना इसने, तो मुझे लाडू से याद आया इतना जल्दी स्कूल डालने की बात कर रहे. तो गाइस लाडू की हाइट इतनी लंबी है, वो अभी तक 2 साल की हुई नहीं है, फिर भी लोगों को लगता है कि 3-4 साल की है वो, है कि नहीं? 3 साल. बहुत बहुत लंबी है गाइस वो. इधर के बच्चे आप आके देखोगे ना, इतने ही है, एकदम छोटे छोटे बच्चे इधर के, नजर ना लगे. चला लाडू नेक्स्ट को. क्वेश्चन आहे की श्रुतिका यांचं. दादा तुझ्या मॉमला ना तुला एकत्र बघून खूप हॅपी वाटतं, असंच दोघं सोबत राहा व हे ईश्वरचंद. गॉड ब्लेस यू. थँक्यू सो मच. थँक्यू. मलाही खूप छान वाटतं, मला ते मोमेंट्स बार बार आठवतात. नेक्स्ट बेबी प्लॅनिंग नेक्स्ट बेबी प्लॅनिंग. लवकरच. युअर इन्कम सोर्स. हाऊ टू डॉक्टर यू से हँडल फॅमिली. गाइस डॉक्टर से सलाह लेंगे फिर, हा, आणि इन्कम सोर्स तर तुमच्या समोरच आहे. क्योंकि गाइस मैंने ना आपल्याला गाईज काम करून करून हातात फोडं आलेत. काम घराचे चालू आहे सध्या. जेवढे घराचं माझ्याकडून काम होईल तेवढं मी करत असतो, आणि आपलं कामासाठी तर मी व्हिडिओ बनवलाय स्पेशली की मी काय काम करतो. आणि हा गाइस आणि शेती पण आहे आपल्याकडे. खूप लोग जे आहे ना, जे मतलब हमारे हेटर्स है, तो वो जो मेहनत करता है, जो इंसान मेहनत करके अपना घर बना रहा है, ये कर रहा है, जो मेहनत की रोटी खाता है, लोग उसको काला बोलते हैं. क्या है ये, कोई सेंस रहती है क्या? अरे तो क्या हो गया प्रज्ञा? चुप रहे. तो इंसान मेहनत करेगा तो काला ही होगा ना, धूप में मेहनत करते रहेगा तो. लास्ट क्वेश्चन आहे, लास्ट. चला फायनली, की रोहित दादा, अरुणा मोरे माझी बहीण, म्हणजे मोरे मोरे बहीण भाऊ अरुणा मोरे यांचा, की रोहित दादा तुला 10th मध्ये किती पर्सेंटेज होते आणि वहिनीला किती होते, आणि लाडू कोणत्या स्कूलमध्ये टाकणार आहे प्लीज. लाडूचं नाही माहिती कुठल्या स्कूलला जाईल ती. मला 10th मध्ये होते 67 का 68% होते, आणि 12th मध्ये होते 72%. हो, मी खूप जास्त हुशार होतो एज्युकेशन म्हणजे शाळेत आणि कॉलेजमध्ये खूप जास्त हुशार होतो. मी जेव्हा इथे 5वीला होतो ह्या गावामध्ये, तेव्हा आपल्या जालना जिल्ह्यामध्ये माझा पहिला नंबर आला होता. विद्यानिकेतन स्कॉलरशिपमध्ये माझं सिलेक्शन झालं होतं जिल्ह्यातून एकाच मुलाचं, तो मी होतो. त्यावेळेस 5वीला होतं तेव्हा, आणि मी तिथे गेलेलो. 7च दिवस राहिलेलो. मला फ्री शिक्षण होतं 10वीपर्यंत. मी तिथे 7च दिवस राहिलो. मग पप्पा भेटायला आले. सगळं खूप जास्त खर्च झाला होता. मला सामान घेऊन दिलं, कपडे घेऊन दिले, त्या स्कूलचा युनिफॉर्म वगैरे घेऊन दिलो. आणि इथे वरती बघतायत ही पेटी आहे ना, ही लालवाली, ती पेटी घेऊन दिलेली. त्याच्यात काजू, बदाम, बिस्किट, पार्लेजी, बॉर्नविटा, कॉम्प्लॅन, सगळं मला वस्तू घेऊन दिलेलं खायला पिला त्या पेटीमध्ये. आणि 7-8 दिवसानंतर मला पप्पा भेटायला आले, आणि मी कधीच मम्मी पप्पाला सोडून राहिलो नव्हतो एवढं बाहेर. तर आणि गावाचा मुलगा, मला सवय सगळ्या लोकांमध्ये राहायची, तर तिथे सगळं नवीन नवीन होतं. आणि काय माहिती काय डोक्यात आलं, आत्ता एवढा पश्चाताप होतो की मी काश तिथनं वापस आलो नसतो. जर तिथे मी असतो तर आता वेगळ्या सर्व्हिसला कुठेतरी असतो, किंवा कुठल्या तरी पोझिशनवर असतो चांगल्या. कारण तिथलं शिक्षण एकदम भारी होतं. छत्रपती संभाजीनगरला विद्यानिकेतन स्कूल आहे, तिथे माझे सिलेक्शन झालेलं. आणि मी पप्पा जेव्हा भेटायला आले तेव्हा पप्पासमोर रडलो थोडासा. तर आता असं वाटतं की पप्पाने मला तिथे मारायला पाहिजे होतं, 2 कानाखाली की चल तू आतमध्ये जा, असं करायला पाहिजे होतं. पण पप्पा म्हटले की बाळा, म्हणजे मी लाडका नाही, बोलता एक मुलगा, बाळा तुला घरची आठवण येते का? हो. मम्मी पप्पाचा फोटो घेऊन गेलेलो, इथे लागलाय ना, तो फोटो घेऊन गेलेलो मम्मी पप्पाचा सोबत. असं बघायचं रात्री, असं रडायचं बघून मम्मी पप्पाचा फोटो. तर पप्पा म्हटले घरी यायचं का तुला, मम्मीची पप्पा आठवण येते का? म्हटलं हो. दीदीची आठवण येते का? हो. म्हटलं मग जायचं घरी. मी म्हटलं हो पप्पा जाऊ शकत असतील तर चला प्लीज मला इथून घेऊन चला. मला मुलं पण खूप त्रास देतात तिथे, एकदम खराब मुलं होती. म्हणजे मला वरचा बेड होता माझा,
तर असं चढून जायचं होतं ना सीडी, तर चढून जाऊ देत नव्हतं, हे इथून जायचं नाही. परत लवकर 4 वाजता उठायचं होतं, आंघोळ करायची. खूप जास्त मला आता सगळं आत्ता पण आठवण आहे. त्यासाठी मी वापस आलो. आणि ज्या दिवशी मी वापस आलो त्या दिवशी पूर्ण गाव मला बघायला आलेला घरी, की हा खरंच सिरियसली वापस कसा येऊ शकतो. तर मला बघायला आलेले. आणि मी ह्या घराच्या इथं ह्या साईडला जो कोपरा आहे, इकडे हे बंद केलं, त्या साईडला हा जो कोपरा आहे, ह्या कोपऱ्यात लपलो होतो. सगळेजण मला बघायला आले त्यावेळेस. तर म्हटलं होतं की यार मला खूप जास्त वाईट वाटलं होतं आणि आज पण वाईट वाटतंय. तर कुणाला आयुष्यात जर असा चान्स भेटला तर तो चान्सचा वापर करा आणि तिथं संघटित व्हा आणि संघर्ष करा. मी खूप जास्त बोलतो, सॉरी गाईस. त्यासाठी मला सवय लागले, एकदा कॅमेरा चालू झाला की बडबड बडबड करायची नुसती. चुपचाप सांगितलं. हिला जास्त बोलता येत नाही गाईस. हिचं बोलणं कसं असतं, रोकठोक असतं, जो गले खा असं असतं बोलणं. आणि आपलं बोलणं कसं असतं, आपण पण विचार करून बोलतो. मास्टर माइंड बोलते. काही लोक मला मास्टर माइंड बोलतात. काय म्हणून मला मास्टर माइंडची पद्धत दिली काय माहिती गाईस. क्योंकि तू प्लॅन करताय ना. मी काय प्लॅन करतो काय माहिती. त्या दिवशी मी कॅमेऱ्याच्या मागे नव्हतो, मी कामाला होतो. ते तुम्ही बघितलं असेल, खडी वगैरे घ्यायला गेलो, खड्डे खान. मला खूप काम आहेत घराचे गाईस. एकटा घर बनवतोय तर मला रोज ही फिलिंग येते. माझ्या साईटवरती मी गेलो, काही काम करत असलो की मला रोज फिलिंग येते की यार एवढ्याले मोठे घर लोकांनी कसे बनवले असतील. मी रोज त्या लोकांना सलाम करतो की यार हॅट्स ऑफ तुम्हाला, खरंच खूप मेहनत लागते घर बनायला. तो पर्सेंटेज बताया ही नहीं. खूप जास्त. सॉरी. जाने दो, हिला किती पर्सेंट होते माहितीये का? जाने दो. 36% होते हिला. 36 था क्या? किती होते? 36 मतलब फेल हो गया. 35. 53 था. 35 पे पास रहता है प्रज्ञा. 53. हिला 53% होते. ही एवढी हुशार नव्हती. गाइस मैं बिना इसके क्या बोलते क्लासेस मी काय- के गाइस हम 4 जन थे. मैं और मेरे 2 भाई और एक बहन थी. हम 4 जन थे 10वीं में. उसमें से मैं जाने तो क्या बोलूं, मैंने ही ज्यादा परसेंटेज लाया है. ऊपर से बोलता है गाइस, मेरे घर में ना इतना पढ़ाते भी नहीं है, जल्दी पढ़ाई भी नहीं करने देते थे गाइस. हा एवढं आहे, एवढं तर आहे. गाइस लड़के लोग ही नहीं पढ़ेंगे तो लड़कियों मतलब लड़की लोग पढ़ने नहीं देते लड़कों. चालतं गाईस. ब्लॉग खूप मोठा होत चाललाय. तुम्ही काय तासभर थांबणार नाही चॅनलवर. उगाच सबस्क्राईब वगैरे करू नका. सबस्क्राईब करा चॅनलला, कशी वाटते, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सी यू सीन. इंस्टाग्रामची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, फॉलो करायला विसरू नका. आणि नेक्स्ट ज्याचे क्वेश्चन राहिले असतील तर परत आपण Q&A एकदा शूट करू. नंतर परत मी पोस्ट टाकेल. आपली कम्युनिटीची जी पोस्ट आहे तिथे मी फोटो टाकतो आणि तिथे आपले क्वेश्चन्स लिहायचे असतात. तर ज्याला माहिती नसेल ते जाणून घ्या. ओके, तर चला टाटा, बाय बाय, टेक केअर, लव यू ऑल, कीप सपोर्टिंग. रोहित का नाम देख लो गाइस. तूने नहीं निकाला. हट. ठीक है. थोड़ी ना मुझसे प्यार करता. होपचा टॅटू आहे. मैं ही करती हूँ बस प्यार. कैसे ये लड़का मुझसे प्यार ही नहीं करता कुछ, सिर्फ अपनी बच्ची से करता है प्यार. आय एक्सेप्ट. चल बाळा इकडे. गाइस झालं मैं व्हिडिओ. रोहित से सच्चे दिल से प्यार करती. आलं माझं बाळा गाईस. चला बाय बाय गाईस. मैं भी नहीं करती गाइस इससे प्यार. कौन करेगा इससे प्यार. मैं मेरी लाडू से करती हूँ गाइस. लाडू कितनी क्यूट है ना. वुमेन. बाय गाईस.